तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दुसरा डोसाची आता गरज आहे। शेतकरी हे दुकानात जाऊ लागलेले आहे, परंतु शेतकऱ्याला जे पाहिजे ते खत भेटत नाही। दुकानामध्ये अवेलेबल जास्त प्रमाणात 20-13 किंवा 0-13-13 किंवा 15-15 19-19 आहे, तर पत्त्याचे रेट वाढेल आहे। 15-15 काही शेतकऱ्यांना पाहिजे नाही, आणि DAP शेतकऱ्यांना काही वेळेस वापरेला असल्यामुळे त्यांना DAP पाहिजे नाही, परंतु 10-26 शेतकऱ्यांना पाहिजे असतो, 12-32-16 खत पाहिजे असतो, आणि ते खत दुकानामध्ये उपलब्ध नाही। आणि काही दुकानामध्ये उपलब्ध आहे तर ते सांगतायत की ही बॅग नाही, दुसरी बॅग त्याच्यात अटॅच घ्या, असं काहीतरी करून ते विकत आहे। परंतु मी अशा दुकानात गेलो की तिथं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही, तुम्हाला जे पाहिजे ते गोण्या भेटन, आणि गोण्या भेटन आणि तुम्हाला जे 10-26 मित्रांनो ते जुन्या रेटमध्येच भेटन। आता मी लासूरून आजच जाऊन आलो, 1470 रुपये जुनी रेट आहे। ते कंपनीचं घेतले, म्हणजे ते आपण खत घेतलेलं आहे, भारत पीक हे कंपनीचं आपण खत घेतलेलं आहे, आणि खत ही जुनी रेटच आहे। तुम्ही बघू शकता की 12-32-16 हे पण 1470लाच तिथं आज उपलब्ध आहे, आणि आपण म्हणजे 10-26 घेतलेले आहे, आणि ते 10-26ची किंमत आहे मित्रांनो 1470। तुम्ही आता मी दुकानाचं नाव बी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला जरा पाहिजे असेल तर तिथं जाऊन तुम्ही ते घेऊ शकता। 1470 रुपये क्वांटिटी बघा, 12 मी बॅग घेतलेली आहे, आणि 1470 रुपये आहे इथं। एक मिनटं, 1470 रुपये ऑल टॅक्स म्हणजे 1470 रुपये इतकी बसलेलं आहे। आणि तुम्ही सावता कृषी सेवा केंद्र सांगी चौकाच्या थोडं अलीकडे आहे, इंदर सेटची दुकानच्या थोडं मागं। इंदर सेटपाशी मी विचारलं, तिथं 12-32-16 आहे, त्याच्यामुळं म्हणलं 12-32 मला पाहिजे नव्हतं, परंतु मी 10-26 खत घेतलं आहे, हे पण 1470 रुपये। जेणेकरून तुम्ही जरा आसपासचे जरा शेतकरी असाल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, किंवा इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून 1470 रुपयाच्या रेटमध्येच खत उपलब्ध आहे। स्टॉक मी कोपऱ्यात व्हिडिओ दाखवतोय की जेणेकरून किती स्टॉक उपलब्ध आहे, एरियाच्या कोणत्याही प्रकारची कमी नाही सध्या। आणि हे सरकार काय करतं आहे मित्रांनो, जेव्हा शेतकऱ्यांना जे खत पाहिजे असतं त्याच्याच किमती वाढतात। आता 10-26 ह्याची डायरेक्ट 200 ते 300 रुपयांनी रेट वाढलेली आहे। मागं बी जेव्हा तुम्हाला लागवड करायची होती, फॉस्फेट पाहिजे होतं, तर त्याचे तेव्हा बी रेट वाढले। म्हणजे काय होतं, व्यापारी खत भरून ठेवत आहे, जेव्हा शेतकऱ्यांना त्याची गरज असते तेव्हा म्हणजे ते सरकार त्याचे भाव वाढतं आहे। माझ्या याच्यावर आक्षेप आहे, काहून का शेतकऱ्यांसाठी जरा जेव्हा काही गरज असलं तेव्हा भाव ह्या अशा खताचे म्हणा, बियाण्याचे असे भाव वाढतात मित्रांनो। मात्र पण शेतकऱ्यांचं काही तूर म्हणा, मूग, कापूस, भुईमूग असं जरा वस्तू निघायला लागल्या त्याचे भाव कमी करतात। असेच आपल्याला म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं हे सरकार मला तरी वाटत नाही। शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जरा असं जर काही वाटत असेल। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर खत घ्यायचं असेल तर तुम्ही या दुकानात जाऊन खत घ्या, जेणेकरून तुम्हाला सस्त्या किमतीमध्ये जे जुनी रेट आहे त्याच किमतीत भेटेल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील।